हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोडवणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका। त्यासाठी एकूण प्रश्न आहेत 80 आणि एकूण गुण आहेत 100। यामध्ये 3 विषय असतात आपल्याला माहिती आहे, मानसिक क्षमता परीक्षण, अंकगणित परीक्षण आणि भाषा परीक्षण। त्यामधील प्रथम आपण सोडवणार आहोत विभाग 1 मानसिक क्षमता परीक्षण म्हणजे मेंटल ॲबिलिटी। त्यामध्ये भाग 1 आपण अगोदर सोडवूया। प्रश्न आहे आपला, खाली आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत। एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे, त्या निराळी आकृतीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। पाहूया आपण। या 4 आकृत्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला यामधील वेगळी आकृती दिसते, पर्याय क्रमांक सी ची। कारण आपण जर यांच्या बाणाकडे लक्ष दिलं तर बाणाची दोन्ही टोके एकाच दिशेला आहेत, इथं मात्र विरुद्ध दिशेला बाणाची टोके आहेत, म्हणून पर्याय सी हा वेगळा आहे। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 3 सी। कारण हे जे 3 आहेत ए बी आणि डी हे चौकोनाचेच प्रकार आहेत आणि त्यांचा 1/4 पार्ट म्हणजे 1/4 भाग हा रंगवलेला आहे, इथं मात्र हे वर्तुळ आहे, म्हणून या ठिकाणी सी हा पर्याय वेगळा आहे। प्रश्न 3 मध्ये वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, सी नाही। का? कारण ह्या ज्या रेषा आहेत, रेखांकित केलेला भाग आहे, त्या ज्या रेषांची दिशा आहे ती तिन्ही आकृतीमध्ये सारखी आहे, बी मध्ये मात्र वेगळी आहे। इथं वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक डी। कारण हे जी चिन्हे आहेत वर्तुळामधली ती रँडमली काय करत आहेत, घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत आणि या दोन बाजूची चिन्हे बदललेली आहेत। तसंच आपल्याला पुढे करायचंय, इथली ही दोन जे आहे त्रिकोण आणि ही फुली ते दोन चिन्ह जागा बदलायची आहे, इथं बदललेले आहे आणि इथं मात्र या दोघांची जागा न बदलता तसंच ठेवलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही वेगळी आकृती आहे। भाग 2 मध्ये पहा, प्रश्न आहे आपला, प्रश्न आकृतीसारखी समान दिसणारी आकृती आपल्याला उत्तरामधून शोधायची आहे। प्रश्न आकृती आपली ही आहे, आता उत्तरामध्ये जशा तशीच सेम टू सेम हुबेहूब जुळणारी आकृती पर्याय क्रमांक बी। प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 1 आहे। या आतील रेषांकडेही लक्ष द्यायचं आहे आपण। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये प्रश्न आकृतीसारखी समान दिसणारी आकृती पर्याय क्रमांक बी मधील आकृती सेम टू सेम आहे। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी। भाग 3 सोडूया आपण। उजव्या बाजूला ABCD पर्याय दिलेले आहेत आणि डाव्या बाजूला प्रश्न आकृतीमधील एक भाग लुप्त केलेला आहे आणि तोच उत्तर आकृत्यामधून आपल्याला शोधायचा आहे। याची दिशा न बदलता आपल्याला ही आकृती प्रश्न आकृती पूर्ण करायची आहे। प्रश्न क्रमांक 9 मधील पहा, या ठिकाणी कोणती आकृती बसेल, तर पर्याय क्रमांक डी मधील हा भाग या ठिकाणी योग्य बसेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 मध्ये ए मधील जी आकृती आहे ती या ठिकाणी योग्य बसेल। प्रश्न क्रमांक 11 मध्ये पहा, या जागी बसणारी योग्य आकृती म्हणजे पर्याय क्रमांक बी मधील आकृती या ठिकाणी योग्य बसते। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी योग्य बसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक सी। भाग 4 आपण सोडवूया। यामध्ये आपल्याला प्रश्न आकृत्यांची एक मालिका दिलेली आहे। प्रश्न आकृतीच्या खाली दिलेल्या उत्तराच्या आकृत्यामधून आपल्याला अशी एक आकृती शोधायची आहे की जी प्रश्न आकृतीच्या मालिकेतील चौथ्या आकृतीची जागा पूर्ण करेल आणि ती मालिका पूर्ण होईल। आता यामधील पहिला प्रश्न पहा, या तिन्ही आकृत्याचं अगोदर निरीक्षण करायचं आहे। या तिन्ही आकृत्यामध्ये आपल्याला काय दिसते, तर या ठिकाणी एक वर्तुळ आहे, इथे नाही। त्यानंतर 3 वर्तुळे आहेत। त्यानंतर त्रिकोण इथे 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे। म्हणजे काय केलेलं त्यांनी, प्रत्येक आकृतीची एक एक संख्या त्यांनी काय केलेली आहे, या ठिकाणी 1 असेल म्हणजे 4 आकृत्यापैकी ती एका ठिकाणी 1, एका आकृतीमध्ये 2, एका आकृतीमध्ये 3 आणि एका आकृतीमध्ये काहीही नाही। अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी लॉजिक वापरलेलं आहे। मग आता पहा, इथं एक वर्तुळ आहे। आपण प्रथम वर्तुळाच्या बाबतीत बघूया। इथे एक वर्तुळ आहे तर एकही नाही तर 3 आहेत, म्हणजे राहिले कोणते 2 वर्तुळ। मग 2 वर्तुळाचा पर्याय आपला असणार आहे। त्यानंतर आपलं त्रिकोणाकडे लक्ष देऊया आपण। इथं 3 त्रिकोण आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे, म्हणजे आता या आकृतीमध्ये एकही नसणार आहे। आणि तसेच रेषा पाहूया आपण, इथं 2 रेषा आहेत, इथं 1 आहे, इथं एकही नाही, म्हणजे 3 रेषा असायला हवेत। म्हणजे 3 रेषा, 2 वर्तुळ आणि त्रिकोण एकही नसायला पाहिजे। आणि राहिला चौकोन, इथं 3 आहेत चौकोन, इथं 2 आहेत, इथं एकही नाही, म्हणजे 1 असायला हवा।
अशा प्रकारे आपला चारही आकृत्याचं जर आपण लॉजिक वापरलं तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर आहे। आता या तिन्ही आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर या आकृत्या घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत आहेत। म्हणजे हा गोल इथं आलेला आहे पुढं आणि हा त्रिकोण पुढे सरकलेला आहे, म्हणजे एकक आकृती या दिशेने पुढे सरकत आहे अशा प्रकारे। त्यामुळे आता हा चौकोन इथे येईल, हा गोल इथं जाईल आणि हा फुली जी आहे ती इथं येईल, म्हणजे कोणता पर्याय येईल आपला? तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढील प्रश्नामध्ये पहा, हे गोल आणि हे बाण यांच्याकडे लक्ष द्यायचं, आपण त्यांची जागा बघायची फक्त। हा गोल इथं आहे, बाण इथं आहे, त्यानंतर बाणाच्या ठिकाणी त्यांनी पुढे गोल घेतलेला आहे आणि एक घर सोडून पुढच्या घरामध्ये बाण घेतलेला आहे, म्हणजे घड्याळाच्या दिशेने ह्या दोन आकृत्या फिरत आहेत, परंतु एक घर एक सोडून अशा प्रकारे फिरत आहेत। आता या ठिकाणी वर्तुळाच्या जागी हा बाण घेतलेला आहे, म्हणजे या बाणाच्या जागी वर्तुळ आणि पुढे एक घर बाण घेतलेला आहे। त्यानंतर हा वर्तुळ त्यांनी परत इथं घेतलेला आहे लगेच, आणि त्यानंतर इथं घेतलेला आहे बाण एक सोडून। मग आता आपल्याला काय करावं लागेल? या बाणाच्या जागी गोल घ्यावा लागेल आणि एक घर सोडून बाण येईल, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर येईल। या तिन्ही आकृत्याचं निरीक्षण केलं तर मधल्या दोन ओळी अगोदर त्यांनी वगळलेल्या आहेत, त्यानंतर त्याच्या बाजूच्या दोन ओळी वगळलेल्या आहेत। मग आता या ठिकाणी एक ओळ इथं वगळलेली असेल उजव्या बाजूची, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे। भाग 5 मध्ये पहा काय सांगितलेला आहे प्रश्न। पहिल्या दोन प्रश्न आकृतीमध्ये काही एक नातं आहे, तसं तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असावेच हवे, म्हणून आपल्याला या दोन्हीचं नातं कळल्याशिवाय या दोन्हीचं समजणार नाही आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर आकृतीमधून आकृती शोधायची आहे। आता प्रथम या दोघांचा काय संबंध आहे ते आपण पाहूया। ही जे मधली आकृती आहे, बाण आहे या ठिकाणी लुप्त केलेला आहे, आणि हा जो कोपऱ्यातली जी आकृती आहे डाव्या बाजूची ती मात्र उलटी केलेली आहे, आणि ह्या उजव्या बाजूची आकृती या बाजूला त्यांनी आणलेली आहे। तसंच इथं करायचं आपल्याला, मधली आकृती आपल्याला लुप्त करायची आहे, म्हणजे ही आकृती नसायला पाहिजे, आणि हा जो बाण आहे तो उलटा करायचा आहे, या दिशेने आहे तर तो या दिशेने करायचा आहे, आणि हे जे कोपऱ्यातील चिन्ह आहे ते या बाजूला असलं पाहिजे। मग असा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी। पुढील प्रश्नामध्ये पहा काय संबंध आहे। इथं त्रिकोण आहे आणि इथं पंचकोन मोठा केलेला आहे, या ठिकाणी छोटा त्रिकोण रंगवलेला आहे तर या ठिकाणी पंचकोन रंगवलेला असायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे। ही जी आकृती आहे ती 90 डिग्रीमध्ये काय केलेलं त्यांनी घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवलेली आहे। मग अशा प्रकारे ही आकृती फिरवली असता ही मिळते। मग आपल्याला ही आकृती घड्याळाच्या उलट्या दिशेनेच फिरवायची आहे, तर असं फिरवल्यानंतर ही आकृती वर जाईल हा गोल आणि ही खाली येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक ए। या दोन आकृत्यामध्ये काय संबंध आहे? खाली इथं 3 आपल्याला चौकोन रंगवलेले दिलेले आहेत आणि एक मोठा त्रिकोण दिलेला आहे। पुढं काय केले त्यांनी, ही बाजूची चिन्हे त्यांनी कॅन्सल केलेली आहेत, आणि ह्या चौकोन खाली जे 3 छोटे चौकोन होते त्याच्यापैकी एकच मोठा त्यांनी घेतलेला आहे, आणि या मोठ्या त्रिकोणापैकी 3 त्रिकोण लहान घेतलेले आहेत। तसंच आपल्याला पुढील आकृतीमध्ये करायचं आहे। इथं काय केलेलं आहे त्यांनी, 3 षटकोन जे आहेत ते लहान दिलेले आहेत, आपल्याला इथं एकच मोठा षटकोन घ्यायचा आहे। ही जी वर्तुळे आहेत ती मात्र लहान असली पाहिजेत, असा पर्याय इथं कुठेही दिसत नाही। हा पर्याय इथं योग्य होता, परंतु इथं बाजूची जी चिन्हे आहेत ती इथं त्यांनी दिलेली आहेत, त्यामुळे हा संदिग्ध प्रश्न आहे, म्हणजे उत्तरं त्यांची बरोबर दिलेली नाहीत असं म्हणावं लागेल। उत्तर बरोबर करायचं असेल तर ए करू शकता तुम्ही, फक्त ही बाजूची चिन्हे जी आहेत ती तर तसेच ठेवलेली आहेत। भाग 6 मध्ये पहा काय सांगितलेला आहे प्रश्न। एका भूमितीतील आकृतीचा एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा उजव्या बाजूच्या 4 आकृत्यांमध्ये आहे, तर उजव्या बाजूची अशी एकच आकृती आपल्याला शोधून काढायची आहे जी प्रश्न आकृतीची आकृती पूर्ण करेल। मग आता पहा त्यामधील पहिला प्रश्न आहे, आता या आकृतीला कोणती आकृती मिळाल्यानंतर पूर्ण होईल? तर पर्याय क्रमांक सी मधील जी आकृती आहे ती या ठिकाणी योग्य बसेल आणि ती भूमितिक आकृती पूर्ण होईल। आता पुढील आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्यायामधील सी क्रमांकाची आकृती या ठिकाणी बसवावी लागेल। क्रमांक 23 मधील ही आकृती पूर्ण करण्यासाठी याचा कोणता भाग इथं जोडावा लागेल आपल्याला? तर पर्याय क्रमांक डी मधील भाग या आकृतीशी तंतोतंत जुळेल, म्हणजे योग्य या ठिकाणी बसेल। ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य आकृती बसवावी लागणार आहे पर्याय क्रमांक बी मधील। विभाग 7 आपण सोडवूया। यामध्ये प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिबिंब आपल्याला उत्तर आकृतीमधून शोधायचं आहे, तर याचं आरशातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक सी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे
पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्नातील आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आरशातील प्रतिमेवरील शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक बी. भाग 8 आपण सोडवूया. यामध्ये असा प्रश्न आहे की प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्या कागदाच्या घड्या घातलेल्या आहेत आणि आपल्याला उत्तर आकृत्यामधून ती घडी उलगडल्यानंतर तो कागद कसा दिसेल हे उत्तरामधून शोधायचं आहे. आता त्यावरील पहिला प्रश्न म्हणजे 29 क्रमांकाचा प्रश्न आहे. चौकोनाकृती कागद आहे, त्याने त्रिकोणाकृती घड्या घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी छिद्र पाडलेला आहे. तर हा कागद उलगडल्यानंतर तो कसा दिसणार आहे तर पर्याय क्रमांक सी मधील आकृतीप्रमाणे दिसेल. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, अशा प्रकारच्या त्यांनी घड्या घातलेल्या आहेत आणि ही जर घडी उलगडली तर आपल्याला कशी आकृती दिसेल तर पर्याय क्रमांक डी मधील आकृती दिसेल. पुढील प्रश्नामध्ये पहा, या वर्तुळाकृती कागदाच्या घड्या उलगडल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक डी मधील आकृती दिसेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये चौकोनाकृती कागदाच्या घड्या घालून या ठिकाणी त्यांनी कट केलेला आहे. तर हा कागद उलगडल्यानंतर आपल्याला आकृती क्रमांक सी मधल्यासारखी आकृती त्या ठिकाणी दिसेल. भाग 9 आपण सोडवूया मेंटल ॲबिलिटीमधील. यामध्ये आपल्याला 4 तुकडे दिलेले आहेत. ते तुकडे आपल्याला जोडायचे आहेत आणि उत्तर आकृत्यामधून ते तुकडे जोडल्यानंतर कशी आकृती दिसेल हे आपल्याला उत्तरामधून सांगायचे आहे. तर अशा प्रकारे पहिला प्रश्न आहे त्यावरील इथे 4 तुकडे दिले आहेत. हे तुकडे जोडल्यानंतर आकृती तयार होणार आहे पर्याय क्रमांक डी मधील. इथं अशा प्रकारे तुकडे दिलेले आहेत. हे जोडल्यानंतर आपल्याला कोणती आकृती मिळेल तर पर्याय क्रमांक बी मधील आकृती मिळेल. पण इथं जर आपण विचार केला, हा जो मधला चौकोन आहे तो लंबाकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. पुढील प्रश्नामधील या 4ही तुकडे जोडल्यानंतर आपल्याला आकृती मिळणार आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा, यामधील हे जे 4 तुकडे दिलेले आहेत ते जोडल्यानंतर आपली आकृती तयार होते पर्याय क्रमांक सी मधील. मानसिक क्षमता चाचणीमधील भाग 10वा आहे, शेवटचा भाग आहे. यामध्ये प्रश्न आहे आपला की डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ABCD हे 4 उत्तराकृत्या असून जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली किंवा दडवलेली आहे अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची आहे. या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ही आकृती आपल्याला उत्तरामधील आकृत्यामध्ये कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे ते शोधायचं आहे. आता या प्रश्नामधील पर्याय सी जो आहे यामध्ये ही आकृती दडलेली आहे. कुठे असेल ती आकृती या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्नामधील आकृती पहा, कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे तर ही जी आकृती आहे ती दडलेली आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. कुठे असेल या ठिकाणी. ही अशा प्रकारे या ठिकाणी ही आकृती दडलेली आहे. आता ही पहा आकृती कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे ती आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. कुठे आहे ती आकृती तर अशा प्रकारे ती आकृती या ठिकाणी दडलेली आहे. त्यानंतर यावरील शेवटचा प्रश्न आहे, ही आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आणि ती आकृती आपल्याला सापडते पर्याय क्रमांक सी मध्ये. तर या ठिकाणी ती आकृती आहे. अशा प्रकारे ती आकृती आपल्याला सापडलेली आहे. विभाग 1 आपण स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. आता आपला या सराव प्रश्नपत्रिकेतील विभाग 2 आपण सुरू करूया, अंकगणित परीक्षण. पहिला प्रश्न आहे, 7, 0, 1, 2 आणि 3 या अंकांनी बनणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी लहान अंकापासून मोठ्या अंकापर्यंत जायचं आहे. इथं सगळ्यात लहान अंक आहे 0. 0 जर आपण प्रथम घेतला तर 4 अंकी संख्या तयार होईल, म्हणून 0 दुसऱ्या स्थानी घ्यायचा आहे आणि त्यानंतरचा अंक आपल्याला इथं घ्यायचा आहे, म्हणजे 1 हा अंक येईल. म्हणून या ठिकाणी आपली संख्या तयार होणार आहे 1. त्यानंतर 0 घ्यायचा आहे आणि त्यानंतर जसे आपल्या क्रमाने संख्या असतील त्याप्रमाणे घेऊया. त्यानंतर 2, 3 आणि 7. मग असा पर्याय कोणता? 1 ट्रक सिमेंटची 475 पोती नेऊ शकतो. सिमेंटची 58,425 पोती नेण्यासाठी किती ट्रक लागतील? काय करावं लागेल या गणितामध्ये तर आपल्याला या ठिकाणी भागाकार केल्यानंतर उत्तर मिळेल. 58,425 भागिले 475 जर केलं आपण तर आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे, म्हणजे ट्रकची संख्या मिळणार आहे. आता प्रथम याला जर आपण 5 ने भाग दिला तर काय येईल पहा. खाली छेदाला 5 ने भाग दिले की वरही छेदाला अंशालाही 5 ने भाग द्यायचा आहे. 5 × 9 = 45 आणि 5 × 5 = 25. तसाच वरही भाग देऊया आपण 5 ने.
5 एके 5, परत 5 एके 5, राहिले 3, 5 आहे 30, परत 8चा भाग जाईल आणि शेवटी 5चा, म्हणजे काय आला आपला भागाकार 11,685 भागिले 95. परत त्याला तुम्ही 19ने भाग घालू शकता. 19 पाचे 95 आणि वर जर 19ने भाग दिला तर 615 येईल, म्हणजे 615 भागिले 5. तर 5ने याला जर भाग दिला तर 123 उत्तर आपल्याला मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी 58,425 पोत्यासाठी किती ट्रक लागतील आपल्याला? 123 ट्रक लागतील. पर्यायामध्ये पाहूया आपण. पर्याय क्रमांक 4. 4, 6, 8 आणि 12 यांनी ज्या संख्येला पूर्ण भाग जातो अशी लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती? तर लहानात लहान या पर्यायामधील 3 अंकी संख्या आहे 240. 3 चर्चमधील घंटा 10, 12 आणि 15 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर सकाळी 8:30 वाजता या तिन्ही एकदम वाजत असतील तर त्या पुन्हा केव्हा एकदम वाजतील? अशा प्रकारची जर उदाहरणे आली असतील तर या ठिकाणी या तिन्ही संख्याचं काय काढावं लागतो? लसावी. मग प्रथम आपण 10, 12 आणि 15चा लसावी काढूया. लसावी काढण्याच्या 2-3 पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढायचं आहे. मी ही पद्धत वापरलेली आहे. प्रथम या तिन्ही संख्येला कोणत्या एका सारख्या संख्येने भाग जात असेल तर घालायचं आहे, किंवा 2 संख्येला जात असेल तरी चालेल. मग प्रथम आपण 2 ने भाग घालूया. 2 ने 10ला जर भागले तर 5 येईल, इथं 6 आणि 15 जसंच तसंच राहील. त्यानंतर परत 5 ने घालूया. 5 एके 5, 5 त्रिक 15, 6ची 6 तशीच ठेवायची. परत 6 आणि 3 एकाच पाड्यामध्ये आहेत म्हणून 3 ने भाग घालूया आपण. 3 दोन्ही 6, 3 एके 3, परत 2 राहिले म्हणून 2 ने भाग घालूया. शेवटी 1 येईपर्यंत भाग घालत राहायचा आहे या पद्धतीमध्ये. आता लसावी म्हणजे काय? हे जे आपण भाग घातलेले आहेत, अवयव पाडलेले आहेत, त्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. मग लसावी किती आला पाहूया आपण. लसावी बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2, म्हणजे ह्या बाजूचे जे अंक आहेत यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. यांचा गुणाकार येतो 60. म्हणजे ती जी घंटा आहेत त्या 3 त्या 60 मिनिटाने काय करतील? पुन्हा एकत्र वाजतील. मग सकाळी किती वाजता वाजले ते? सकाळी 8:30 वाजता. मग 60 मिनिट म्हणजे 1 तासाने पुढे, मग 9:30 वाजतील. कोणती वेळ? पण सकाळची. पर्यायामध्ये पाहूया. पर्याय आहे बी, सकाळी 9:30 वाजता. 52,792 ही संख्या 15ने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्यामध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी लागेल? आता यासाठी या ठिकाणी 2 ट्रिक वापरायचे आहेत. प्रथम 15ने भाग जाणे म्हणजे त्या संख्येला 3 ने आणि 5 ने भाग जायला पाहिजे. मग आपण एक लक्षात ठेवायचं आहे, 5 ने भाग जर जायचा असेल तर या संख्येच्या एकक स्थानी काय असायला हवे? 0 किंवा 5. पहा इथं, जर 5 न भाग जायचा असेल या संख्येला तर या एकक स्थानी 5 किंवा 0 असायला हवे. मग या पर्यायामधील आपण जर 8 हा पर्याय क्रमांक या ठिकाणी मिळवला तर याच्या एकक स्थानी काय येईल? 0 येईल. म्हणजे काय संख्या तयार होईल? 52,800 ही संख्या तयार होईल. आणि या संख्येला 5 ने आणि 3 ने भाग गेला तरच 15 ने भाग जाणार आहे. मग 0 एकक स्थानी आलेले आहे म्हणजे 5 ने जाईल. 3 ने जातो का पाहण्यासाठी 3 ची कसोटी वापरायची आहे. 3 ची कसोटी म्हणजे त्यांच्या अंकांची बेरीज जर केली संख्येतील तर त्याला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. मग 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, म्हणजे 15ला 3 ने भाग जातो म्हणून या संख्येला 3 व 5 ने भाग जातो, म्हणून 15 ने सुद्धा निशेष भाग जातो. मग या संख्येमध्ये 8 मिसळायला हवे. मग पर्याय क्रमांक काय असेल? 3. स्टारच्या जागी किती किंमत घातल्यास या संख्या ही 11ने पूर्ण भाग जाऊ शकेल? आता या ठिकाणी 11ने पूर्ण भाग जाणे म्हणजे काय? 11ची कसोटी वापरावी लागेल. काय आहे मग 11ची कसोटी? समस्थानच्या अंकांची वजाबाकी ही 11 समस्थानच्या अंकाची आणि विषमस्थानच्या अंकाची वजाबाकी ही किती यायला पाहिजे? 0 किंवा 11 यायला पाहिजे. मग आता ह्यांची जी बेरीज आहे ती आपण करूया. प्रथम समस्थानचे अंक घेऊया आपण आणि त्यांची बेरीज करायची आहे समस्थानच्या अंकांची. समस्थानचे अंक आहेत 9 स्टार आणि 5 आणि विषम स्थानचे अंक आहेत
1, 8 आणि 6 यांची बेरीज करायची आहे. यांची बेरीज येते 14 अधिक स्टार आणि यांची बेरीज येते 15. मग यांची बेरजेची वजाबाकी जी आहे ती 0 किंवा 11 आली पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला याच्यावरून समजते की 0 यायला पाहिजे. मग 0 येण्यासाठी दोन्ही बाजू कशा पाहिजेत? बरोबर आल्या पाहिजेत. मग इकडेही 15 आणि इकडेही 15. मग या स्टारच्या जागी काय येईल? दोन्ही बाजू 15 येण्यासाठी इथे 1 मिसळावं लागणार आहे. म्हणजेच काय? स्टार बरोबर 15 वजा 14 बरोबर 1. म्हणजे या फुलीच्या जागी काय असायला पाहिजे? 1 असेल तर 11ने निशेष भाग जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.